आग्र्यामधल्या मुघलकालीन इमारतीवर बांधकाम व्यावसायिकांनी हातोडा चालवला आणि सामाजिक संस्थांनी ही ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी आता एक मोहीम सुरू केली आहे। 26 डिसेंबरला हायकोर्टाने या तोडकामावर स्थगिती दिली होती, त्यामुळे इथल्या परिसरामध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला। नेमकं सगळं प्रकरण काय आहे, नसीम अहमद यांचा खास रिपोर्ट पाहूयात। आग्र्याची शाही हमाम ही इमारत तोडण्यात येते। ही इमारत मुघल बादशाह औरंगजेबाने बांधलेल्या मुबारक मंजिलचा एक मुख्य भाग असल्याचं बोललं जातं। या इमारतीला वाचवण्यासाठी आग्र्याची जनता एकवटली आहे। शाही हमाम इमारतीवर अलविदा शाही हमाम अशा आशयाचे पोस्टर लावून फुलंही वाहण्यात आली आहे। ही इमारत पाडण्यात येत असल्यानं या परिसरात राहणाऱ्या 40 कुटुंबांवर संकट ओढवलंय। चिपीटोलामधील 1620 मधील ही इमारत आहे। यावर एका बांधकाम व्यावसायिकानं ताबा दाखवत ती पाडायला सुरुवात केली आहे। इथं बहुमजली इमारत बांधण्याचा या बिल्डरचा डाव आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ही इमारत सुस्थितीत होती, मात्र हळूहळू इमारतीची दुरवस्था होऊ लागली। बिल्डरनं या इमारतीभोवती एक भिंत बांधून इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। परेशानी जे के माफियाओं ने ये खरीद रख लिया, जो प्राचीन इमारत थोड़ी बिकती है कई, जो प्राचीन इमारत इन्होंने कब्जा कर रखा है, इन्होंने तोड़वा दिया। दबंग आदमी है भाई, वो पूरा प्रशासन इनके साथ था। पहले जब ये तोड़ा गया था, जब प्रशासन सब जबरदस्ती खाली कराया गया, इन्होंने बहुत ज़बरदस्ती, पुलिस प्रशासन पूरा सब 2 स्टार 3 स्टार से तो कोई कमी नहीं था यहाँ। जब जो आए थे 30-35 दरोगा थे सारे, और सब पे दबंगाई से घर खाली करो। ही इमारत मुघल दरबारातील महत्त्वाचा मंत्री अलीवर्दी खाननं बांधली। तुर्की वास्तुशैलीत ही इमारत बांधण्यात आली। न्हाणीघराच्या बांधकामासाठी लाखोरी विटा आणि लाल बलुई दगडांचा वापर करण्यात आला। आग्रा किल्ल्यापासून जवळच ही इमारत आहे। मुघल बादशहाला भेटण्यासाठी येणाऱ्या परदेशी राजा महाराजांच्या राहण्याची सोय इथं करण्यात येत असे। बादशहाला भेटण्याआधी त्यांना इथल्या शाही हमाममध्ये अंघोळ करावी लागत असे। मुघल सत्ता संपुष्टात आल्यानंतर हेच शाही हमाम फळ आणि भाजी मंडीत रूपांतरित झालं। या इमारतीत जवळपास 30 खोल्या आहेत। इथं काही फळ विक्रेते त्यांचं साहित्य ठेवतात। यातील काही खोल्यांमध्ये काही कुटुंबही राहतात। 10 ते 12 घरं यातली तोडण्यात आलेली आहेत। रात्रीतच कुटुंबांना इथून बाहेर काढल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। 5 से 6 पीढ़ियां निकल चुकी हैं सर। अच्छा। और दबंगई कर पूरे पूरे उससे अपने पूरे बहुमत से उन बेचारे गरीबों को डरा धमका कर हम निकाला गया है। और हम लोगों को यहाँ से, हम 5 लोगों को यहाँ से जेल भेज दिया गया सर। 307 लगाई थी इन लोगों ने। अच्छा, ये बताइए मेरे को, क्या चाहते हैं, किस तरह की? या ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण करण्यासाठी सिव्हिल सोसायटीनं एका हेरिटेज वॉकचं आयोजन केलं। यावेळी शाही हमाम इमारतीला प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली। पोस्टरवर अलविदा शाही हमाम असं लिहून, फुलं वाहून तसंच मेणबत्ती पेटवून लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला। 17व्या शतकातील एका मौल्यवान इमारतीचं संरक्षण करायला हवं असं आवाहन स्थानिकांनी केलं। प्रशासनानं याची दखल घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या अवैध कृत्याला आळा घालायला हवा अशी मागणीही करण्यात आली है। उसको ठीक से वेल मेंटेन किया जाए, कुछ अच्छे आइडियाज़ के साथ में उस पर काम किया जाए, तो हम बिल्कुल मानते हैं कि वो एक अच्छा रेवेन्यू शहर के लिए क्रिएट कर सकती हैं। और यहाँ के लोग मिलकर किसी भी तरीके से, हम नहीं जानते कि किस तरीके से, मगर किसी भी तरीके से ये शाही हमाम और न जाने और कितनी साइट्स हैं आगरा में, किसी न किसी तरीके से सर्व कर सकती हैं हमारे देश में ही रेवेन्यू जनरेट करने के लिए, और हमारे शहर के लिए रेवेन्यू जनरेट करने के लिए। दरम्यान अलाहाबाद हायकोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली। सोशल मीडियावरही लोकांना या वास्तूच्या संरक्षणासाठी पुढे येण्याबाबत आवाहन करण्यात आलं। तर 26 डिसेंबरला सुनावणी दरम्यान हायकोर्टानं इमारतीच्या तोडकामावर स्थगिती दिली आहे। आता पुढील सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे। न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय। इसको तोड़फोड़ रोकी है। तो कैसा लगता है आपको, आदेश हुआ है तो किस तरह का फील करते हैं? अच्छा हुआ ना, सबके लिए बढ़िया हो गया। हम कहते हैं हमें तो न्याय चाहिए बस हमें। और क्या चाहते हैं? जैसे मान लीजिए भी हाई कोर्ट ने आदेश कर दिया कि आपको सर, हमारी दुकानें नीचे, हमारा कारोबार नीचे, हमारा कारोबार करा हो तो हम कहाँ जाएंगे? देशात एकीकडे ऐतिहासिक मशीद मंदिरांवरून वाद सुरू असतानाच आग्र्यामध्ये एका 17व्या शतकातील ऐतिहासिक वास्तूवरून वाद पेटू लागलाय। एक इतिहासच नष्ट करू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींना आग्र्यातील जनतेनं वेळीच रोखलं। असे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील। नसीम अहमदसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।